राज्यातील ओमिक्रॉन विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय। रुग्ण संख्या देखील वाढत आहेत। त्याच संदर्भातील टॉप 9 बातम्या पाहूया। ओमिक्रॉनचा मुंबई शिरकाव झालाय। मुंबईत दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे। मुंबईतील 36 वर्षीय महिला आणि 37 वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे। तर या रुग्णांच्या संपर्कात 320 नागरिक आले आहेत। तसंच राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांचा आकडा आता 10 वर गेलेला आहे। राज्यात लगेच निर्बंध लावणं शक्य नाही अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तसंच मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून पुढचे निर्णय घेण्यात येतील असं देखील टोपेंनी सांगितलं। राज्यातील ओमिक्रॉनचा धोका वाढत असल्यामुळे टास्क फोर्सचे बैठक सुरू आहे। या बैठकीत दक्षिण आफ्रिकेतील तज्ञ महिला डॉक्टरांचाही सहभाग आहे आणि या बैठकीत ओमिक्रॉन विषयीची जी अधिक माहिती आहे ती टास्क फोर्स घेत आहे। लहान मुलांना लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रही राहणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। तसंच बूस्टर डोससाठीही केंद्राकडे आग्रह करणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी सांगितलं की लहान मुलांना आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी वॅक्सिनेशन करण्याच्या संदर्भात परवानगी दिली पाहिजे। बूस्टर डोसच्या बाबत सुद्धा ते आग्रही असणार आहेत। मुंबई पुण्यातील परिस्थिती पाहून शाळेंचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। राज्यात ओमिक्रॉन संदर्भात आमचं बारीक लक्ष असून विविध जिल्ह्यांच्या स्थानिक पातळीवर शाळांचा निर्णय घेतला जाईल असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं। टास्क फोर्सला सुद्धा त्या आम्ही नियमावली पाठवली आणि पर्यटक टास्क फोर्स सुद्धा त्या पाहिलेल्या आहेत। मग ते परीक्षेच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर गोष्टीच्या बाबतीमध्ये असेल ते आम्ही मॉनिटरिंग करत आहोत आणि अकॉर्डिंग टू ते निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न भविष्यात। ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। तसंच फेब्रुवारी अखेरपर्यंत तिसरी लाट येण्याचा अंदाज असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली। सरकार लॉकडाऊनची भीती घालत असून त्यामध्येच 2 भाषा आहेत अशी टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। तसंच पुन्हा लॉकडाऊन झालं तर आम्ही ते पाळणार नाही असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला दिला आहे। सध्या बूस्टर डोस विषयी 2 वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। तसंच लसीचे 2 डोस घेतलेल्यांनाच ओमिक्रॉनची लागण झाली आहे। त्यामुळे लसीचे 2 डोस घेऊन तर लागण होत असेल तर बूस्टर डोस विषयी केंद्र सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे। ओमिक्रॉन व्हेरियंटचा हवेतून प्रसाराचा वेग अधिक असल्याचं समोर आलंय। हाँगकाँगच्या विद्यापीठाच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे। त्यामुळे जगात आता चिंता वाढलेली आहे। आता पाहूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकार मेस्मा लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मेस्माचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता असून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीनंतरही संप सुरूच असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर येण्याचं आवाहन केलंय। राज्यात आता शाळा सुरू झाल्या आहेत। मुलामुलींना शाळेत जायला एसटी नाही, गोरगरिबांना एसटीची गरज लागते, त्यांचा विचार कर्मचाऱ्यांनी करावा असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलंय। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। हे लुटारूंचं सरकार आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःचा गिरणी कामगार होऊ देऊ नका असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27% आरक्षण देता येणार नाही असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेत। राज्य सरकारचा अध्यादेश गृहीत धरता येणार नाही असं सांगत महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भातील निर्णय क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे। तसंच आम्ही सर्वजण ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी प्रयत्न करतोय असंही भुजबळ यांनी म्हटलंय। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे। राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। राज्य सरकारनं इम्पिरिकल डाटा गोळा करण्याची कुठलीच हालचाल न करता अध्यादेश काढला ही ओबीसी समाजाची फसवणूक आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणालेले आहेत।
आजच्याच दिवशी बाबरी मशीद पाडली होती त्या संदर्भात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट केलंय. अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन असं ट्विट नार्वेकर यांनी केलंय. मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक टीका केली आहे. नार्वेकर म्हणजे नवे शिवसेना प्रमुख आहेत का असा चिमटा नारायण राणेंनी काढलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत दहशतवादाविरोधात एकत्र लढू म्हणत पुतीन यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय. भारत चीन सीमावादावर रशिया भारताच्या बाजूने असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय. आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या. संजय राऊत उद्या संध्याकाळी 5 वाजता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेणार आहेत. त्यानंतर परवा प्रियंका गांधींची भेट घेणार आहेत. तर शिवसेनेचा यूपीएमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली वाढल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेची भूमिका डबल ढोलकी आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ममता बॅनर्जी आल्या की त्यांच्या सुरात सूर मिसळायचे, त्यांची पाठ फिरताच काँग्रेसच्या सुरात सूर मिसळायची अशी डबल ढोलकी भूमिका सेनेची असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. पुण्यातील भाजपच्या अभियानावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मवियावर सडकून टीका केली आहे. भाजपा सेफ बोट आहे, त्याला काही होणार नाही, मात्र मविया टायटॅनिक बोट आहे, तिकडे कोणी जाणार नाही अशी टीका जी आहे ती राणेंनी केली आहे. टायटॅनिकच्या होडीत कोण बसणार नाही, बोटीमध्ये आमची सेफ बोट आहे. हा, इथून सुटते दिल्लीपर्यंत सेफ जाते. संजय राऊत यांच्या गांधी कुटुंबासोबतच्या भेटीगाठीबाबत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही यूपीएमध्ये गेलो नाही, तसंच आम्ही एनडीएमध्ये पण नाही अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि समीर वानखेडे यांच्यात चर्चा झाली. तर समीर वानखेडेंच्या विरोधात चैत्यभूमीवर भीमशक्ती रिपब्लिकन सेनेच्या वतीनं घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं. नार्वेकरांनी केलेले ट्विट हे ठाकरे सरकारच्या पायाला सुरुंग लावणारे आहेत अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. तसंच नार्वेकर यांनी अशा प्रकारचे ट्विट केल्यानं त्यांचे आणि मातोश्री यांच्यात काही बिनसलं आहे का अशी शंका व्यक्त करतानाच पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे असा उल्लेख होतो, पण वाया देवेंद्र फडणवीस आहे असं मंत्रिपदाचं सिक्रेट केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सांगितलंय. तसंच दिल्लीत आता मी सुखी आहे असंही राणेंनी म्हटलंय. तर राणेंनी हे मंत्रिपदाचं सिक्रेट सांगताच देवेंद्र फडणवीसांनी हात जोडल्याचं पाहायला मिळालं. की राणे साहेब केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री आहे वाया देवेंद्र फडणवीस. याने आम्हाला सांगितलं तुम्ही जा दिल्लीत जा, तिकडे सुखी राहा. मी रोज उद्धव ठाकरेंना तब्येतीच्या विचारपूस करण्यासाठी फोन करतो, मात्र ते फोन घेत नाहीत. त्यामुळे संजय राऊत यांना फोन करतो, त्यांच्याकडून माहिती घेत असतो. तिथे संजय राऊत चांगलं बोलतात असा टोला जो आहे तो राणेंनी लगावल्याचं पाहायला मिळालं.